नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मी आपले सर्वांचे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे, तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण एका पॉझिटिव्ह थॉटनी करूया. बुद्धी सगळ्यांकडेच असते हो, पण आपण चालाकी करतो की इमानदारी हे आपल्यावर झालेल्या संस्कारावर अवलंबून असते. पण लक्षात असू द्यावे की चालाकी ही फक्त 4 दिवसाची असते, 4 दिवसच टिकते आणि इमानदारी मात्र ही आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकते, हे मात्र लक्षात असू द्यावे. तर बघा, आमचं गार्डन किती छान फुलांनी असं सज्ज झालेलं आहे. खूप सुंदर असे बंच फुलं येत आहे. तर सकाळी सकाळी मी टेरेसवर आली आहे पूजेसाठी फुलं घ्यायला. आणि आज आमच्या अहोंचा वाढदिवसही आहे, तर तो व्हिडिओ मी आपल्याशी शेअर करणार आहे. तर बघा आम्ही कशी तयारी केली अहोंच्या वाढदिवसाची. तर वाढदिवसाची तयारी तर आदल्या दिवशीपासूनच सुरू झालेली होती, कारण बासुंदी करायची होती. तर बासुंदी काही वेळेवर तर होणार नव्हती, त्यामुळं आम्ही आदल्या दिवशी छान दूध आटवून घेतलेलं होतं, म्हणजे ती फ्रीजमध्ये ठेवली की छान घट्ट येईल. आणि ह्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही छान ब्रेकफास्टमध्ये अप्पे केले होते. तर मी अप्पे असे तडकेवाले अप्पे केले होते. तर या अप्पे पॅनमध्ये तेल टाकून मी मोहरी आणि तीळ टाकली, त्यांना छान तडतडू दिलं आणि त्यानंतर मग अप्प्याचं बॅटर टाकलं. तर खूप असे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे अप्पे झालेले होते. तर आजचा नाश्ता आमचा अप्प्यांचाच होता. तर आता अप्पे झालेले आहेत तयार आणि मी नाश्ता देत आहे अहोंना. तर मस्त अप्पे आणि दहीवड्यांचा नाश्ता दिलेला आहे. तर दहीवडे काही आम्ही घरी केलेले नव्हते, प्राची आईकडे गेली होती, तिने तिकडनंच घेऊन आली होती आईकडनं दहीवडे. तर मस्त आम्ही छान दहीवडे आणि अप्प्यांचा नाश्ता केला सगळ्यांनी आणि त्यानंतर लागलो आम्ही कामाला. तर मी इथे आज बनवणार आहे काश्मीरी पुलाव. तर आजचा आमचा मेनू आहे काश्मीरी पुलाव, ढोकळा, बासुंदी पुरी, छोले, कोशिंबीर आणि आणखीन एक स्वीट बोलवलं होतं ते म्हणजे बंगाली मिठाई. आणि गरम गरम भजे काढणार आहे मी. तर आता सर्वप्रथम मी काश्मीरी पुलाव बनवून घेत आहे. तर तांदूळ मी आधी अर्धा तास धुवून ठेवले, छान पाणी निथळत ठेवलं. त्यानंतर एका कढईमध्ये थोडं साजूक तूप टाकलं आणि तांदूळ छान परतून घेतले 5 मिनटं तरी. आणि त्यानंतर मग मी तुपाचीच फोडणी देणार आहे. कुकरमध्ये करणार आहे हा भात मी. तर आता कुकर ठेवला आहे, त्यामध्ये साजूक तूप टाकलं 2 चम्मच आणि वेलची आणि लवंगची मी फोडणी देणार आहे. तर आपण ही फोडणी दिली की फ्लेवर पण छान येतो भाताला. तर इथे आता आपण एक मोठी वेलचीसुद्धा टाकणार आहे मी, त्यानेसुद्धा छान फ्लेवर येतो. त्यानंतर आपण परतून ठेवलेले तांदूळ यामध्ये टाकायचं आणि थोडं अजून 2 मिनटं परतून घ्यायचं. तर मी तांदूळ ज्या कढईमध्ये भाजले होते त्यामध्येच मी ड्रायफ्रूटसुद्धा काढून घेतले होते थोडे तळून. आणि मी याच्यामध्ये थोडी मोठी विलायचीसुद्धा टाकलेली आहे, त्याने फ्लेवर छान येतो. आणि आता सगळे तांदूळ मी टाकले याच्यामध्ये आणि भरपूर मी किसमिस टाकला आहे. आणि छान एक गाजर मी किसून घेतला, त्यापैकी अर्धाच मी आता टाकला आणि अर्धा नंतर टाकणार आहे भात शिजल्यावरती. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ. तर चवीनुसार मीठ टाकायचं, जास्ती टाकायचं नाही आहे. आणि छान परतून घ्यायचं आहे सगळे तांदूळ. आधीच आपण परतून घेतलेले होते, पण थोडं परतून घ्यायचे एकजीव, म्हणजे सगळं मिक्स झालं पाहिजे. आणि मी 2 ग्लास तांदूळ घेतले होते, तर मी आता यामध्ये 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. हा भात थोडा मोकळा असतो त्यामुळे मी कमी पाणी टाकलेलं आहे आणि वाफेवरती शिजून जातो. सगळ्यात शेवटी आता मी यामध्ये टाकणार आहे केसर. त्या केसरमुळं काय होतं, कलरसुद्धा खूप छान येतो भाताला आणि फ्लेवरसुद्धा मस्त येतो. तर खूप छान असा आपला हा भात झालेला आहे, खूप मस्त दिसत आहे. आणि आता मी कुकरचं झाकण लावलं आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. झाला आपला भात तयार. असा हा काश्मीरी पुलाव मी केला, खूप छान झालेला होता. आज आमच्या अहोंचा वाढदिवस आहे आणि अशी तयार झालेली आहे. आता यांचे शाळेचे मित्र येणार आहे आणि केक वगैरे कटिंग होणार आहे. ते सेलिब्रेशन आम्ही कसं करतो ते
सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही स्वतःचं आवरून घेतलं. असं छान तयार झालो आम्ही दोघी पण. त्यानंतर प्राचीनी देवाला नैवेद्य दाखविला आणि पूर्ण सगळी अक्षांची वगैरे तयारी केली आणि असं पूर्ण रेडी करून ठेवलं होतं प्राचीनी. तर आता यांचे मित्र यायची वेळ झालेलीच आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून या. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. नमस्कार सुनबाई. बस ठीक आहे. माझा आज्ञाधारक आहे. चला. थँक्यू सो मच. मी म्हणलो तर सगळ्यांना घेऊन या, घरच्या सगळ्या मंडळींना. याची विशेष ड्युटीवर, त्याची विशेष तब्येत ठीक नाही, माझ्या मुलाची तब्येत ठीक बताइए तो उसको टाइम क्यों लगता है. ह्यांच्या मित्रांनी केक आणलेला आहे हा आणि आता आम्ही केक कटिंगची तयारी करत आहोत बाहेर. प्राची घेऊन जात आहे बाहेर सगळं आणि तयारी करत आहे. म्हटलं सगळे येतील. आपल्या दोघांप्रमाणे चमकून राहिले म्हणते. आता 5 बाया पाहिजे. तुम्ही करून घ्या सगळे. आता तर 60व्या याच्यात केलं होतं ना. 60 दिवे होते ना. ते 60व्या याच्यात केलं होतं. हो, या लोकांनी पण ओवाळलं होतं ना तुम्ही. खडे हो जा. हम सब आ जाते हैं तेरे बाजू में. हैप्पी बर्थडे. नाम छोड़ के बाकी Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Monica. Happy birthday to you. आले पाहिजे सगळे. हो, सगळे येत आहे. कापरे बेटा. हो, कापून आणते ना, नंतर देते ना प्लेट. झालं ना मित्रांचं. थँक्यू सो मच. अरे त्याला गिफ्ट देणे रे बाबा. नहीं देना तू. पेपर था ना. हो. थैंक यू. लेकिन ये सब चीजें अभी तो लाया था, वो खत्म क्यों नहीं गई. ये कंटिन्यू खिलाइए ना. और लाली आ जाएंगे. खिलाइए ना, खिलाइए. इतने कोंबड्याला. असं छान केक कटिंग वगैरे झालं. त्यानंतर सगळ्यांनी केक वगैरे टेस्ट केला आणि त्यानंतर गप्पा गोष्टी झाल्या आणि मग जेवणं वगैरे झाली. तर गप्पा गोष्टी तर खूप होतातच. लहानपणीचे मित्र मिळाले आणि त्या गप्पांना तर खूपच रंगत येते. त्यानंतर जेवणं वगैरे केली आम्ही. अहो, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयु आरोग्य देवो हीच आईच्या चरणी प्रार्थना. तर मग मैत्रिणींनो, असं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही घरच्या घरी केलं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ जरी तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय. टेक केअर अँड स्टे हेल्दी. हॅपी बर्थडे. हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. मला वाटतं थँक्यू.